मित्रांनो, आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एक सूचना काढलेली आहे। आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरायचं असेल तर आरसी बुक दाखवावं लागेल, त्याशिवाय डिझेल मिळणार नाही। आता अशी सूचनाच त्यांनी सर्व पेट्रोल पंपधारकांना दिलेली आहे। त्याच्या मागचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की दरवेळेपेक्षा 20 ते 30% जास्त डिझेलची मागणी वाढलेली आहे आणि त्यांना यामध्ये काहीतरी गडबड जाणवत आहे। गडबड काय तर शेतकऱ्यांच्या आडून कुणीतरी काळा बाजार करतंय, साठवणूक करतोय। मला आता संशय असा आलाय की म्हणजे फडणवीस साहेबांना संशय यावा तर यावा तो शेतकऱ्यांवर यावा, ही सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे। कारण सर्वसामान्य माणसांचं जर बघायला गेला तर तो आधीच महागाई, दरवाढ, बेरोजगारी, रोजच्या जगण्याच्या समस्या याच्यामध्ये तो भरडला जातोय आणि त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये अनेक हिशोब लागत असतात की बाबा पेट्रोल, डिझेल, घर, शिक्षण, औषध, शेतीचा खर्च, या सर्व गोष्टी वाढत चाललेल्या आहेत। त्याच्याबद्दल काय करायचं, शेतकऱ्याच्या सुद्धा डोक्यात हेच चालू असेल, कारण तो सुद्धा सामान्यच व्यक्ती आहे। म्हणून त्याने काय केलं असेल, ॲडव्हान्समध्ये, कारण 9 दिवसामध्ये सलग तिसऱ्यांदा तुम्ही भाव वाढ केलेली आहे पेट्रोल असेल, डिझेलचा। मग त्याच्यामधील बचत जी आहे, बचत आत्ता साठवणूक करून ठेवलं तर पुढे काय तर बचत होईल याच्यासाठी। कारण आता पावसाळा येणार आहे, अनेक गोष्टी बदलणार आहेत, त्याच्यानंतर ज्या गोष्टी बदलतात त्याची पूर्वतयारी तो करत असेल आणि शेतकऱ्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। हो, संशय घेतला तर घेतला, कुणावर घेतला जातोय? शेतकऱ्यावर। कारण शेती करणारा माणूस आधीच हवामान, कर्ज, बाजार भाव असेल किंवा त्याचा रोजचा खर्च याच्यामध्ये तो आधीच अडकलेला आहे आणि त्यात तुम्ही इंधनासाठी जी आरसी बुक आहे, कागदपत्राची जी अट टाकलेली आहे, ती टाकून अजून एक अडचण त्याची वाढवलेली आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांचं बोलत असताना तुमच्या ताफ्यांबद्दल तुम्ही कधी बोलत नाहीये, तुमच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तुम्ही कधी बोलत नाही, तुमच्या राजकीय सभेंबद्दल तुम्ही बोलत नाही, तुमच्या जाहिराती आणि तुमचं जे सत्तेचं वैभव आहे ते वैभव दाखवताना तुम्हाला खूप मजा येते। जनतेला तुमचं जे वैभव आहे, बॅनरमधून असेल, मोठमोठ्या सभेतून असेल, ते तुम्ही दाखवत जाताय, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गैर वाटत नाही। पण सामान्य माणसाला तुम्ही काटकसरीचा सल्ला योग्य देताय की बाबा काटकसर करा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे वाचवा, ते वाचवा, पण तुम्ही काय वाचवणार नाही, तुमचे नेते काय वाचवणार नाहीत, सत्ताधाऱ्यांच्या खर्चामध्ये काहीच कमी होणार नाहीये। आणि संशय घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या डिझेलवर कागदपत्रांची मागणी केलेली आहे, पण कधी तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीयल मित्रांची, त्याच्यानंतरनं जे उद्योजक आहेत त्यांच्या फॅक्टरीमध्ये जरा कमी डिझेल पाठवू असं कधी म्हणणार नाही तुम्ही। पण शंका तुम्हाला शेतकऱ्यांवर, सर्वसामान्यांवर घ्यावी लागते। म्हणजे जे उद्योगपती आहेत त्यांनी केलेला साठा तुम्हाला चालतो, त्यांनी साठेबाजी करून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी चालतात, पण सर्वसामान्य माणसांनी भविष्याची तयारी म्हणून 1-2 लिटर जास्त ठेवलं तर तुम्हाला त्रास होतोय।